महायुतीचं सरकार नव्याने स्थापन झाल्यानंतर आज मंत्रालयामध्ये मंत्रिमंडळाची बैठक जी आहे ती पार पडत आहे. या बैठकीमध्ये पाहायला गेलं तर खातेवाटपानंतरची ही बैठक असणार आहे. मात्र अनेक मंत्र्यांनी अद्यापही पदभार जो आहे तो स्वीकारलेला नाहीये. त्यामुळे या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नेमके कोणकोणते मंत्री उपस्थित राहणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सद्यस्थितीत या मंत्रिमंडळाच्या बैठकीला पाहायला गेलं तर मंत्री नितेश राणे जे ते उपस्थित राहिलेले, याशिवाय अनेक मंत्री हे उपस्थित राहतील अशी सुद्धा माहिती समोर येते. मात्र ज्या प्रकारे आपण पाहतो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक होत असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा उपस्थित राहणार का पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मंत्रिमंडळाची ही बैठक पाहिली तर अत्यंत महत्वाची बैठक आहे. नव्या वर्षातील म्हणजे 2025 वर्षातील ही पहिलीच राज्य मंत्रिमंडळाची बैठक जी आहे ती पार पडत आहे. मंत्रालयामध्ये ही बैठक पार पडत आहे. या बैठकीमध्ये पाहायला गेलं तर अनेक निर्णय हे महत्वपूर्ण होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे. मात्र पाहायला गेलं तर जसं सुरुवातीला आपण पाहिलं की अनेक मंत्र्यांनी अजूनही पदभार जो आहे तो स्वीकारलेला नाहीये. त्यामुळे नेमका पदभार हे मंत्री कधी स्वीकारणार आणि या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नेमकं कोणकोण मंत्री उपस्थित राहणार हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे. तसंच पाहायला गेलं तर या बैठकीला सुद्धा महत्वपूर्ण जे ते प्राप्त झालंय. कारण हिवाळी अधिवेशनामध्ये जेव्हा मंत्रिमंडळाची बैठक झाली होती त्या बैठकीला केवळ मंत्री उपस्थित होते, कारण त्या वेळेला खातेवाटप जे आहे ते झालं नव्हतं. आणि आता खातेवाटप झाल्याच्या नंतर ही राज्य मंत्रिमंडळाची बैठक जी आहे ती मंत्रालयामध्ये पार पडत आहे. पहिलीच बैठक जी आहे ती नववर्षातील ही पार पडत आहे. त्यामुळे या बैठकीमध्ये आता नेमके कोणकोणते निर्णय होणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. याशिवाय जर पाहायला गेलं तर अनेक निर्णय हे जे आहेत ते प्रलंबित असल्याचं सुद्धा म्हटलं जाते. मात्र नव्या सरकारच्या या माध्यमातून जनतेला कशा प्रकारे निर्णय मिळणार आणि कशा प्रकारे या निर्णयांच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सुटणार हे संपूर्ण पाहणं महत्वाचं ठरणार आहे.